सर्वांना माझा नमस्कार। तर पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघूया अपडेट काय आहे। अपडेट महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी। चॅनलला सबस्क्राईब करा अथवा न करा, परंतु अपडेट जाणून घ्या। शेवटपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू राहा। तर अपडेट बघूया। अपडेट काय आहे। लाडकी बहीण योजना 25 डिसेंबर 2024 बहिणींना पैसे मिळाले। हो मित्रांनो, खरं आहे। 25 डिसेंबर आज तारीख आहे। 25 डिसेंबर बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यावरती आज 2:40 पैसे पडलेले आहेत। मला कमेंट आली होती की खूप जणांची, दादा आम्हाला पैसे पडलेले आहेत। तर खरं आहे मित्रांनो त्यांचं की त्यांच्या खात्यावरती हे पैसे पडलेले आहेत। तुम्ही पुढील अपडेट काय आहे तुम्ही जाणून घ्या। पुढील माहिती काय आहे बघूया आपण। धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पैसे मिळाले सर्व महिलांना। हो, तर धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे पडलेले आहेत। मी तुम्हाला याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या भागामध्ये लवकरात लवकर पैसे पडणार आहेत असं आम्हाला वरून कळालेलं आहे मित्रांनो। तुम्हाला अगोदर मी सांगितलं होतं। जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा। बातमी खरी आहे का खोटी तुम्ही जाणून घ्या। तर पुढील अपडेट काय आहे आपण जाणून घेऊया। इथं बघू शकता तुम्ही, सर्व महिलांना 1500 रुपये देण्यात आले आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले बहिणींना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 6 महिन्याचे पैसे मिळालेले आहेत। हो मित्रांनो, खरं आहे त्यांचं। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा 6 महिन्याचे पैसे खूप महिलांना भेटलेले आहेत। आणि आजचे जे 1500 रुपयाचा हप्ता जे आजचा पडणार होता या 3 दिवसामध्ये, तर हा पण हप्ता त्यांच्या खात्यावरती पडलेला आहे। तुम्ही तुमचे खाते जाऊन चेक करू शकता। आणि जर खात्यावर जे पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला दादा पैसे पडलेले आहेत। तर पुढील अपडेट आपण जाणून घेऊया काय आहे ते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही जानेवारीपासून सर्व महिलांना 2100 रुपये वाटप करणार आहोत नवीन वर्षापासून। तर आपण जाणून घ्या की आता जे म्हणणार, आता काही जणांच्या कमेंट आल्या होत्या की दादा आम्हाला 2100 रुपये पडले नाहीत। तर 2100 रुपये तुम्हाला आताच पडणार नाही, ते 2100 रुपये तुम्हाला पडणार आहेत नवीन वर्षापासून असं पडणार आहे। ती देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की नवीन वर्षापासून तुम्हाला 2100 रुपये हे पडणारे आहेत, आता पडणारे नाही आहेत। ही बाब जाणून घ्या तुम्ही। आणि लाडकी बहीण योजना आता नवीन अपडेट काय आहे। आणि आज काही उद्यापासून 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की 15 जिल्ह्यामध्ये पैसे हे पडणारे आहेत। तुम्हाला जिल्हेसुद्धा सांगितले होते की धुळे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पैसे हे अगोदर पडणारे होते। ज्या भागामध्ये जर पैसे अगोदर पडणार असेल असा भागसुद्धा तुम्हाला त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता। आणि खरं झालं, त्या भागामध्ये सर्वात अगोदर त्या महिलांना तिथं पैसे हे भेटलेले आहेत। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते कमेंट करा। आणि पैसे जर पडले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा आम्हाला पैसे हे पडलेले आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकतो या जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडणारे होते। बुलढाणा, आता हे 15 जिल्हे आहेत, या 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे हे पडणारे आहेत। बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नाशिक, धुळे, मुंबई, नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, जळगाव, नांदेड, पुणे, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे हे पडणारे आहेत। हे 15 जिल्हे आहेत। या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे पडणारे आहेत। तर आपण बघू शकता की मला कमेंट आल्या होत्या की धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पैसे हे पडलेले आहेत। 2 जिल्ह्यामध्ये पडायला सुरुवात झाली आहे। आणि काही ठिकाणी नांदेड आणि परभणी या 2 जाग्यावरती हे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच महिलांना हे धुळे आज म्हणजे आज 25 तारीख आहे। आज 25 तारखेला 2:42 काहीतरी त्यांना पैसे पडले होते। खूप महिलांचं मला कमेंट आल्या होत्या की दादा आम्हाला पैसे पडले म्हणून। की तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर ते पाठीमागचा जाऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये मी सांगितलं होतं। अशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडणारे आहेत। आता या भागांमध्ये पैसे हे लवकरात लवकर पडले जातील हे तुम्हाला सांगितलेलं आहे। ही बाब तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची। धुळे आणि इकडं परभणी, नांदेड या भागांमध्ये पैसे पडलेले आहेत। तर पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। फक्त महिलांनाच बँक अकाउंट या बँकेत असणे गरजेचं आहे। पोस्ट बँक या पोस्टाच्या बँकमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे लवकरात लवकर भेटू शकतात। आणि SBI वगैरे या बँकमध्ये पण भेटतात। पण या बँकचा विषय कसा आहे की या बँकमध्ये थोडी लवकर प्रोसेस होत नाही। तर पोस्टाचे बँक, या बँकमध्ये पोस्टाची बँक आहे ती सरकार म्हणजे
ज्या योजना आहेत त्या योजना लवकरात लवकर ते अप्रूव्ह करतात, म्हणजे ते लवकरात लवकर हे करतात, तर तुम्हाला त्या पोस्टाच्या बँकमध्ये पैसे भेटतील. आणि मग असा प्रश्न काही महिलांचा आहे की दादा आम्हाला आमचं अकाउंट SBIमध्ये आहे, त्या बँकमध्ये आम्हाला पैसे भेटले नाहीत, तर तुम्हाला त्या बँकमध्ये सुद्धा पैसे भेटतील. सर्व बँकमध्ये हळूहळू पैसे भेटतील, पण काय 1-2 दिवस लागणार आहे तुमच्या अकाउंटवरती पैसे यायला, कारण सर्व बँक अप्रूव्ह होणार आहे. सर्वांना पैसे हे तुम्हाला त्या तुमच्या खात्यावरती भेटणारे आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढील अपडेटसोबत. धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.